ओके, गुड मॉर्निंग बॅच. कालच्या पिरियडला आपण मॅट्रिसेस हा चॅप्टर पेपर सेकंडचा पेपर फोरचा 12वीला सुरू केला होता. त्याच्यामध्ये कालच्या पिरियडला आपण या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे एक कॉन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिली मॅट्रिसेस संदर्भामध्ये असणारी. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात, इन्क्लूड आहेत, त्या गोष्टी या ठिकाणी आपण कालच्या पिरियडला या ठिकाणी पाहिलं होतं. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करू आपण 2 मिनिटं. सो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन इट इज द प्रोसेस to make a change in the matrices of the to make a change in the rows and columns of the matrices. म्हणजे मॅट्रिसेसच्या रो आणि कॉलम मध्ये जर तुम्हाला बदल घडून आणायचा असेल तर तिचं जी प्रोसेस होते त्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी म्हटलं जाते. आणि 2 एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी असं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कालच्या पिरियडमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते ते ट्रान्सफॉर्मेशन आहेत हे सुद्धा या ठिकाणी कालच्या पिरियडला या ठिकाणी आपण पाहिलं. थोडंसं जर 3 ट्रान्सफॉर्मेशन जर लिहायचे झाले ते अशा प्रकारे लिहिते पहा. नंबर 1 या ठिकाणी लिहिते तुम्हाला आर आय इंटरचेंज विथ आर जे किंवा सी आय इंटरचेंज विथ सी जे. एक पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी होतं इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रो और एनी 2 कॉलम्स ऑफ द मॅट्रिसेस. म्हणजे याचा अर्थ काय होते, आर आय इंटरचेंज विथ आर जे म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचे कोणतेही 2 रो तुम्ही अदलाबदल करू शकता किंवा दिलेल्या मॅट्रिक्सचे तुम्ही कोणतेही 2 कॉलम अदलाबदल करू शकता. हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे, कालच्या पिरियड या ठिकाणी आपण पाहिलं. इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रो और 2 कॉलम ऑफ द मॅट्रिसेस, दिस इज द फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द मॅट्रिक्स. एंड सेकंड इज तुम्ही मॅट्रिक्सच्या कोणत्याही रो किंवा कॉलमला स्केलरने मल्टिप्लाय करू शकता. जसं की या ठिकाणी असं म्हणता येईल, समजा आर आय कॅन बी ट्रान्सफर्ड बाय के इंटू आर आय किंवा सी आय इज ऑल्सो ट्रान्सफर्ड बाय सी के इंटू सी आय वेअर के इज द स्केलर. याचं मिनिंग काय? याचं मिनिंग असं आहे की तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सच्या कोणत्याही रोला किंवा कॉलमला स्केलर मल्टिपल करून रिप्लेस करू शकता. नंबर 3 तिसरे या ठिकाणी आहे एखाद्या मॅट्रिक्स मध्ये कोणताही रो किंवा कॉलम मध्ये तुम्हाला चेंजेस घडून आणता येतात. तो रो तो किंवा कॉलम आणि उरलेला किंवा अदर जो कॉलम किंवा रो असेल त्याला स्केलरने मल्टिप्लाय. जसं की या ठिकाणी जर सांगितलं तर या ठिकाणी लिहिते तुम्हाला आर आय इम्प्लाइज आर आय प्लस के इंटू आर जे. तर हे 3 बेसिक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे. या एंटायर चॅप्टर मध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वाचे या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी रो आणि कॉलम दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहिजे. कालच्या पिरियडला या ठिकाणी आपण पाहणार आहोत याच्यावरचे एक्झाम्पल्स, है की नाही? याच्यावरचे एक्झाम्पल्स या ठिकाणी कसे घेतले या ठिकाणी. आता याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत कालच्या पिरियडला जसे एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतले होते ते एखादं एक्झाम्पल या ठिकाणी घेतले बघा. सो नाउ सी अप्लाय बघा अप्लाय फॉलोइंग transformation on given matrices. बघा क्वेश्चन कसा आहे, apply following transformation on given matrices वर दिलेले ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. आता कसं लिहिता समजा एखादा एक मॅट्रिक्स या ठिकाणी घेऊ बघा. एक मॅट्रिक्स फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ बघा. समजा ए मॅट्रिक्स या ठिकाणी मी घेतो आहे. ए मॅट्रिक्स या ठिकाणी घेतो आहे बघा. या ठिकाणी काय असेल 1 -5 3 4 7 8 नंतर इथं असेल 6 9 आणि -2 बघा. हा ए मॅट्रिक्स आहे. या ए मॅट्रिक्स मध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहे. सो देयर आर 3 rows and 3 columns in this matrix. So therefore याची ऑर्डर किती असेल म्हणजे या ठिकाणी 3/3. मी कालच्या पिरियडला या ठिकाणी सांगितलं होतं एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी डिसाइड होते. हाऊ टू डिसाइड द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इफ द नंबर ऑफ rows and number of columns in the matrix gives us the order of matrix. 3 रो 3 कॉलम आहेत त्याच्यामुळे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल या ठिकाणी 3/3. आता आपला क्वेश्चन असा आहे अप्लाय फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन ऑन गिवन मॅट्रिसेस. हा मॅट्रिक्स आहे, याच्यावर हे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला करायचं अतिशय सोपं आहे. एक पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी घेऊ. आता पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी घेते बघा
R1 इंटरचेंजेस विथ, बघा अतिशय सोपा आहे, R1 इंटरचेंज विथ R3, R1 इंटरचेंज विथ R3, हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करते. दुसरी गिव्ह आहे पहा, R1 implies इथे गिव्ह 7 into R1 आणि तिसरं या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घेता येईल, R1 implies R1 plus 3 into R. बघा हे तिन्ही बेसिक ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिसते. पहा पहिलं जे आहे R1 इंटरचेंज विथ R3, या ठिकाणी हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे कोणतेही दोन रो दिलेल्या मॅट्रिक्सचे तुम्ही अदलाबदल करू शकता किंवा इंटरचेंज करू शकता. या ठिकाणी हे पहिलं दिलेलं आहे बघा, R1 इंटरचेंज विथ R3, म्हणजे पहिला रो आणि तिसरा रो याच्यामध्ये तुम्हाला अदलाबदल करायची आहे. हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी या मॅट्रिक्सवर अप्लाय करायचं आहे. अप्लाय द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन ऑन गिवन मॅट्रिक्स, म्हणजे हा मॅट्रिक्स आहे आणि याच्यावर हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय या ठिकाणी करायचं आहे. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे, R1 implies, बघा R1 implies 7 into R1, या ठिकाणी 7 हा स्केलर आहे किंवा नंबर आहे, या ठिकाणी सेकंड ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे. सो वी मेक चेंज इन एनी रो बाय मल्टिप्लाइंग द स्केलर, राईट. एखाद्या रो किंवा कॉलम मध्ये त्याला स्केलरने मल्टिप्लाय करून तुम्ही चेंजेस घडवून आणू शकता. ते दुसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे, R1 implies 7 into R1, है की पहिल्या रोला 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि तिसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे R1 implies, या impliesचा फार मोठा महत्त्वाचा अर्थ आहे. impliesचा अर्थ असा होता की तुम्हाला R1 impliesचं मीनिंग काय आहे, तर तुम्ही पहिल्या रो मध्ये चेंजेस करून राहिलेले आहे. R2 impliesचा अर्थ काय होते, तुम्ही सेकंड रो मध्ये चेंजेस करत आहे. C1 impliesचा अर्थ काय होते, तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये बदल घडवून आणत आहे. सो दिस इज द डिफरन्स. हा लक्षात ठेवायचा आहे की R1 implies त्या ठिकाणी R1 impliesचा असा अर्थ होते की तुम्ही पहिल्या रो मध्ये चेंज करताय, इथे सुद्धा पहिल्या रो मध्ये चेंज करताय. तर एखादा आणखी ट्रान्सफॉर्मेशन जर घ्यायचं झालं, समजा या ठिकाणी घेतो बघा, C1 implies, बघा C1 implies C1 plus C2. आता C1 impliesचा अर्थ काय होते, तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये चेंजेस करून राहिले, असं याचा या ठिकाणी अर्थ होते. आता हे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला या मॅट्रिक्सवर अप्लाय करायचे आहे. काय करायचे आहे, अप्लाय करायचे या ठिकाणी आहे. पहा त्याचं सोल्युशन जर घ्यायचं झालं, पहा घेता येईल सोल्युशन टू फर्स्ट, बघा फर्स्ट म्हणजे या ठिकाणी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. ए मॅट्रिक्स आहे, ऑर्डर आहे 3/3, 3 रो 3 कॉलम आहे. या मॅट्रिक्सवर हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहे. काही रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, काही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता या ठिकाणी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे दिलेला मॅट्रिक्स A1. काय ट्रान्सफॉर्मेशन आहे R1 इंटरचेंज R3 किंवा R1 डबल हेडेड एरो R3. डबल हेडेड एरो indicates the interchanging. डबल हेडेड एरोचा अर्थ काय होतो, तुम्ही अदलाबदल करून राहिलेले आहे. पहिला R1 इंटरचेंज विथ R3 म्हणजे काय, तर पहिल्या रोच्या ठिकाणी तुम्ही तिसरा रो आणताय आणि तिसऱ्या रोच्या ठिकाणी पहिला रो आणताय. सोपं आहे, अतिशय सोपं या ठिकाणी आहे. सोल्युशन टू द फर्स्ट. आता हे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी जर लावलं, कोणतं ट्रान्सफॉर्मेशन आहे R1 इंटरचेंज विथ R3. मग आता तुम्हाला मी खालच्या पीरियडला सांगितलं होतं, एखाद्या मॅट्रिक्सवर जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला तो मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट म्हणून घ्यायचा असतो. जसं कसं या ठिकाणी लिहिलंय बघा, A इक्विव्हॅलंट, इक्वल ची साइन नाही आहे पण A इक्विव्हॅलंट. So this A equivalent matrix is obtained by making the change in the original matrix. आहे की नाही, दिलेल्या ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स मिळतो तो अशा प्रकारे लिहायचा, A इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स, A इक्विव्हॅलंट. आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे, R1 इंटरचेंज विथ R3. याचा अर्थ असा होते, पहिला रो आणि तिसरा रो याच्यामध्ये तुम्हाला अदलाबदल करायची आहे. म्हणजे जिथं पहिला रो आहे तिथं तिसरा रो येईल. आता तिसरा रो कोणता आहे सांगा मग, तिसरा रो आहे 6 9 -2. बघा अतिशय सोपं आहे. R1 इंटरचेंज विथ R3 चा अर्थ पहिल्या रोच्या ठिकाणी तुम्हाला तिसरा रो फक्त लिहायचा आहे आणि जिथं तिसरा रो आहे तिथं पहिला रो या ठिकाणी लिहून ठेवा. आता हा आपण पहिल्या रोच्या ठिकाणी तिसरा रो लिहिला. आता तिसऱ्या रोच्या ठिकाणी तुम्हाला पहिला रो लिहायचा आहे. तर पहिला रो कोणता आहे, पहिला रो आहे 1 -5 आणि 3, 1 -5 आणि 3 आणि
सेकंड रो मध्ये नो चेंज, कारण की सेकंड रो वर अप्लाय नाही आहे ट्रान्सफॉर्मेशन, त्यामुळे सेकंड रो ऍज इट इज तुम्हाला लिहून द्यायचा तो आहे 4 7 8. इथं तुमची ऑर्डर चेंज होत नाही. सो दिस इज द न्यू मॅट्रिक्स obtained by applying the transformation, that is R1 interchange with R3. आता सेकंड ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी कोणतं आहे बघा, तर सेकंड ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे R1 implies, बघा काय सेकंड ट्रान्सफॉर्मेशन, R1 implies 7 into R. बघा R1 implies 7 R1 किंवा 7 multiplied by R1. So this is the new matrix obtaining by the scalar multiple of the रो, स्केलर मल्टिपल ऑफ द रो. म्हणजे पहिल्या रोला तुम्हाला स्केलर 7 ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला इथे A इक्विव्हॅलंट काय इथे A इक्विव्हॅलंट बघा. आता इथं R1 इम्प्लाइज आहे, याचा अर्थ असा की पहिल्या रो मध्ये तुम्ही चेंजेस करत आहे. R1 इम्प्लाइज चा अर्थ काय होतो, यू हॅव टू मेक किंवा यू हॅव टू ऑब्टेन द चेंज इन द फर्स्ट रो, दॅट इज R1 इम्प्लाइज 7 into R1. आता 7 into R1 म्हणजे काय, R1 म्हणजे पहिल्या रोला तुम्हाला 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. अतिशय सोपं आहे. पहिल्या रोला तुम्हाला 7 ने मल्टिप्लाय करायचा. पहिला रो कोणता आहे बघा, आता पहिला रो आहे 1 -5 आणि 3. मल्टिप्लाय करा. 1 मल्टिप्लाइड बाय 7 करता येईल तुम्हाला या ठिकाणी. नंतर आहे -5 मल्टिप्लाइड बाय 7 करता येईल आणि 3 मल्टिप्लाइड बाय 7 करता येईल. बघा R1 इम्प्लाइज पहिल्या रो मध्ये तुम्ही चेंजेस करता, त्यामुळे सेकंड आणि थर्ड रो ऍज इट इज घेऊन घ्या. सेकंड आणि थर्ड रो कोणता आहे मग 4 7 8. ओके, आणि नंतर आहे 6 9 -2. 6 9 -2 आणि या ठिकाणी इथे. सो देयरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज A इक्विव्हॅलंट. दिस कॅन बी रिटन ॲज A इक्विव्हॅलंट. 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मग काय मिळेल, पहिल्या रो मध्ये काय चेंजेस आहे, 7 1 जा 7 7 into -5 -35 and 7 3 जा 21. So we get here 4 7 8 4 7 8 6 9 -2 6 9 -2. So this is the new matrix obtained by making the transformation on the first row. Okay, now the third पहा तिसरं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे, तिसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे R1 implies. इथं सुद्धा तुम्हाला पहिल्या रो मध्ये चेंजेस या ठिकाणी करायचे आहेत. सो इन दिस ट्रान्सफॉर्मेशन आल्सो यू हॅव टू मेक अ चेंज इन द फर्स्ट रो. So that is R1 implies. What is the transformation here? So transformation is R1 implies R1 plus. So R1 implies R1 plus 3 into R. 3 into R. थोडंसं ते तिसरं ट्रान्सफॉर्मेशन सर्वांनी लक्ष द्यायचं. पहा कंपेअर टू फर्स्ट अँड सेकंड तिसरं थोडंसं लक्ष द्या. आता इथं R1 implies असल्यामुळे इथं पहिल्या रो मध्येच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. पण ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे, R1 implies R1 plus. बघा R1 plus 3 into R2. चेंजेस कोणत्या रो मध्ये करायचे आहेत, पहिल्याच रो मध्ये करायचे आहेत. पण कसे करायचे आहेत, पहिल्या रो मध्ये ऍड करायचं आहे. पहिल्या रो मध्ये ऍड करायचं आहे. काय ऍड करायचं आहे, 3R2. काय ऍड करायचं आहे, 3R2. लिहिते तुम्हाला इथे पहा A इक्विव्हॅलंट. बघा कसं लिहिताय, A इक्विव्हॅलंट. पहिल्या रो मध्ये चेंजेस करायचे, त्यामुळे दुसरा तिसरा रो ऍज इट इज घेऊन घ्या. दुसरा रो कोणता आहे बघा 4 7 8. कोणता आहे 4 7 8. हा सेकंड रो ऍज इट इज दिला. तिसरा रो कोणता आहे 6 9 -2. 6 9 -2. हा तिसरा रो सुद्धा तुम्हाला ऍज इट इज लिहायचा आहे. चेंजेस पहिल्या रो मध्ये करायचे. कोणत्या रो मध्ये करायचे आहे, पहिल्या रो मध्ये चेंजेस तुम्हाला करायचे आहे. तर थोडंसं आपण मॅट्रिक्स थोडासा मोठा लिहू. बघा हा मॅट्रिक्स मोठा याच्यामुळे लिहू या ठिकाणी की आपल्याला थोडंसं मल्टिप्लिकेशन सुद्धा या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा पहिला सेकंड रो ऍज इट लिहा 4 7 8. ठीक आहे, नंतर इथं 6 9 आणि -2. सेकंड आणि थर्ड रो ऍज इट इज. इथं पहिला रो तुम्हाला मिळवायचा. पहिला रो कसा मिळवा, R1 plus 3 into R2. बघा ऑब्झर्व करा, R1 1 आहे. सो दिस इज 1 plus 3 multiplied by 1 plus 3 multiplied by R2 किती आहे 4. R2 किती आहे ठिकाणी 4 आहे. बरोबर आहे. हा झाला पहिला रोचा पहिला एलिमेंट. आता इथला एलिमेंट तुम्हाला मिळवायचा आहे. R1 किती इथं, R1 इथं आहे -5. -5 plus 3 multiplied by R2 काय आहे, R2 किती आहे 7. R2 किती आहे ठिकाणी 7. ठीक आहे, आणि तिसरा एलिमेंट या ठिकाणी मिळवायचा आपल्याला पहिल्या रोचा. आता इथं R1 किती आहे 3 आहे. सो 3 plus 3 multiplied by आणि सेकंड इथं कोणता एलिमेंट आहे, हा 8 आहे. कोणता एलिमेंट 8. याला मल्टिप्लाय करते तुम्हाला बघा मग आता काय मिळेल, 4 3 जा 12 12 plus 1 किती होते 13. ठीक आहे 13 होते. नंतर 7 3 जा 21 7 3 जा 21 -5 plus 21 किती होतं, तर 16 होतं.
ठीक आहे. आणि 8 × 24 प्लस 3 किती होतं 27 या ठिकाणी होतं. तर हा पहिला रो तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज 4 7 8 4 7 8 नंतर 6 9 -2 6 9 -2 याची ऑर्डर सेम राहील जी ए मॅट्रिक्स या ठिकाणी असेल. बघा फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आणि थर्ड ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे रो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कोणतं घ्यायचं आहे? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काय आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन? कॉलम हे आहे ट्रान्सफॉर्मेशन नंबर 4. काय आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन? C1 implies C1 plus C2. C1 implies C1 plus C2. बघा आता इथं हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि इथं बदल कोणत्या कॉलम मध्ये करायचा आहे? C1 म्हणजे फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला चेंजेस करायचा आहे. कसं लिहिता येते? सो दिस इज कॅन रिटन ॲज A इक्विव्हॅलंट. दिस इज कॅन रिटन ॲज A इक्विव्हॅलंट. बघा पहिल्या कॉलम मध्ये चेंजेस करायचा आहे. मॅट्रिक्स A चा पहिला कॉलम कोणता आहे? 1 4 6. आता पहिल्या कॉलम मध्ये चेंजेस करायचा आहे त्यामुळे सेकंड आणि थर्ड कॉलम ॲज इट इज राहते. तर सेकंड कॉलम कोणता आहे? सेकंड कॉलम आहे -5 7 आणि 9. तिसरा कॉलम कोणता आहे? 3 8 -2 3 8 -2 हा सेकंड कॉलम आहे. आता पहिला कॉलम कसा मिळवायचा? C1 plus C2 म्हणजे पहिला फर्स्ट कॉलम प्लस सेकंड ची ऍडिशन करायची. सो काय फर्स्ट आणि सेकंड ची ऍडिशन कसं लिहिता येईल बघा? 1 plus -5 1 plus -5 इथं 4 plus 7 लिहिता येईल आणि इथं 6 plus 9 लिहिता येईल. 6 plus 9 आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी झालं कसं लिहिता येईल? त्याला लिहिता येईल 1 - 5 म्हणजे -4 या ठिकाणी लिहिता येईल. इथं -5 आले इथं 3 आहे. इथं 4 plus 7 11 असेल या ठिकाणी. नंतर इथं 7 असेल, इथं 8 असेल, इथं 15 असेल, इथं 9 असेल आणि या ठिकाणी काय असेल? -2 असेल आणि याच्यावर किती 3 असेल. सो दिस इज द एक्झाम्पल. So this is the example on the elementary transformation. Example असेल apply the transformation on the following matrices. तर या ठिकाणी दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पाहिलेले आहे. एक आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा आहे रो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी. तर तुम्ही म्हणाल याचा यूज कशात आहे? याचा यूज या ठिकाणी पुढच्या काही हेडिंग मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे ना? तर कळलं का या ठिकाणी? अप्लाय द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन ऑन द गिवन मॅट्रिसेस. तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी काय क्वेश्चन कसा होता? अप्लाय द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन ऑन द गिवन मॅट्रिसेस. मॅट्रिक्स दिला असेल त्याच्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी लावायचे असेल. एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन लावा, एक तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन लावा. तीन प्रकारचे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे? पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रो ऑर 2 कॉलम ऑफ द मॅट्रिसेस. दिलेल्या मॅट्रिक्स मधल्या कोणतेही 2 रो किंवा 2 कॉलमच्या अदलाबदल तुम्ही करू शकता. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे? दिलेल्या मॅट्रिक्स मधल्या कोणत्याही रोला किंवा कॉलमला तुम्ही स्केलरने मल्टिप्लाय करू शकता. नंबर 3 कोणत्याही दिलेल्या मॅट्रिक्स मधल्या कोणत्याही रो आणि कॉलम मध्ये चेंजेस तुम्ही कसा करू शकता? तो रो प्लस दुसऱ्या रोचा स्केलर मल्टिपल याची ऍडिशन सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारचे 3 बेसिक ट्रान्सफॉर्मेशन यूज करून तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सच्या रो किंवा कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून आणू शकता किंवा चेंजेस घडून आणू शकता. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, अँड दिस कन्सेप्ट विल बी यूज्ड इन अ फ्युचर हेडिंग ऑफ दिस चॅप्टर. ओके, याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहणार आहोत इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. बघा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे पुढचे हेडिंग या ठिकाणी आहे. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स अतिशय महत्त्वाचं हेडिंग या ठिकाणी या चॅप्टरचं आहे. इन्व्हर्स. बघा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कशाला म्हणायचं? या ठिकाणी याच्याआधी आपण भरपूर कन्सेप्ट पाहिले असेल. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट and important concept related to the matrix. Inverse of matrix. एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे नेमकं काय? इन्व्हर्स कसा घेतला जातो आणि तो इन्व्हर्स कसा फाइंड या ठिकाणी केला जातो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. एखादा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता सर्वांनी लक्ष द्या. एक लक्षात घ्या या ठिकाणी याची डेफिनेशन जर लिहायची झाली किंवा डेफिनेशन आपण लिहून घेणार होतो, पण बिफोर डेफिनेशन या ठिकाणी आपण काही गोष्टी या ठिकाणी सांगतात. बघा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता समजा एक ए मॅट्रिक्स आहे. बघा एक ए मॅट्रिक्स आहे. आता ए मॅट्रिक्स या ठिकाणी एक लक्षात घ्या. ए मॅट्रिक्स हा नेहमी स्क्वेअर मॅट्रिक्स असायला पाहिजे. काय म्हटलं मी? स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी असायला पाहिजे. आता आमच्या आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. 11 मध्ये डेफिनेशन झालेलं आहे.
तर मी तुम्हाला म्हटलं होतं इलेव्हनचं काही पार्ट झालं इथं काम पडलं तर आपण वेळोवेळी तो रिकॉल या ठिकाणी करत जाऊ. आता या ठिकाणी पहा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स घेत असताना ज्या मॅट्रिक्सचा तुम्हाला इन्व्हर्स पाहायचा आहे तो मॅट्रिक्स कोणता असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे स्क्वेअर एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर काढायचा असेल दॅट मॅट्रिक्स मस्ट बी द स्क्वेअर मॅट्रिक्स. दुसऱ्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स या ठिकाणी निघत नाही. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर स्क्वेअर मॅट्रिक्स जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची ऑर्डर या ठिकाणी आपल्याला फोकस करावं लागेल. ऑर्डर काय आहे, एखादा मॅट्रिक्स जर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं असेल तर त्याची ऑर्डर या ठिकाणी काय असली पाहिजे, एम बाय एम असायला पाहिजे. आता एम बाय एम ऑर्डर म्हणजे काय, आता तुम्ही जर म्हणाल कोणते मॅट्रिक्स जर असेल त्याची ऑर्डर काय असते, समजा एम बाय एन असते. आपण या ठिकाणी ऑर्डर पाहिली आहे एम बाय एन आहे की नाही. एम म्हणजे नंबर ऑफ रोज आणि एन म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. कोणत्याही मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिताना पहिले आपण रो लिहितो, नंतर या ठिकाणी काय लिहितो, कॉलम लिहितो या ठिकाणी. तर पण या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय सेम आहे. ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची नंबर सेम असते, if the number of rows and columns are same in a matrix then it is said to be the square matrix. then it is said to be the square matrix. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, जर ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असेल, if the number of rows and number of columns are same in the matrix then such a matrix is called as the square matrix. म्हणून या ठिकाणी त्याची ऑर्डर काय लिहिली, m बाय m लिहिली. आणि जर एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम असतील तर त्याची ऑर्डर या ठिकाणी कशी लिहिली जाईल, बघा am. बघा काय लिहिलं आहे am. इथं रो आणि कॉलमची संख्या सेम असल्यामुळे इथं रिपीट नाही केलं, एम बाय एम नाही लिहिलंय, फक्त एम लिहिलंय. काय लिहिलं, एम. ओके, सो एम इट इज द स्क्वेअर मॅट्रिक्स हॅविंग ऑर्डर एम बाय एम, हॅविंग ऑर्डर एम बाय एम. ठीक आहे. तर ए स्क्वेअर मॅट्रिक्स जर असेल, ठीक आहे, ए स्क्वेअर मॅट्रिक्स जर असेल काय तर इथे एक दुसरा मॅट्रिक्स असतो बघा. ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी जर असेल तर एक दुसरा मॅट्रिक्स त्या ठिकाणी बी असा असतो. याची सुद्धा ऑर्डर किती असते, याची सुद्धा ऑर्डर किती असते, एम बाय एम असते. याची सुद्धा ऑर्डर या ठिकाणी किती असते, एम बाय एम असते. ठीक आहे. ए जर कोणत्या दिलेला मॅट्रिक्स असेल तिथं हा आणखी एक बी मॅट्रिक्स असा असतो की या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असते, बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे असते ते कसं असते, पाहिजे ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय केली पाहिजे. इफ ए बी द युनिट स्क्वेअर मॅट्रिक्स and B be A be the square matrix having order m by m and B be the another matrix having the same order, and if या ठिकाणी म्हटलं आहे if A multiplied by B म्हणजे A चं B सोबत असणारं मल्टिप्लिकेशन इक्वल टू B multiplied by A, B चं A सोबत असणारं मल्टिप्लिकेशन, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर I येत असेल, बघा आता कॅपिटल I म्हणजे काय, सो कॅपिटल आय इट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स त्याला म्हणतात. तिचं आय काय आहे, आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. सो आय इज द युनिट मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स. याची सुद्धा ऑर्डर रेडिंग काय असली पाहिजे, एम बाय एम असायला पाहिजे. असं जर असेल तर या बी मॅट्रिक्सला, कोणत्या या बी मॅट्रिक्सला ए चा काय म्हणतात, इन्व्हर्स म्हणतात. या ठिकाणी काय म्हणतात, बी इज कॉल्ड ॲज inverse of A. B is called as inverse of matrix A. Inverse of matrix A. बघा एक मॅट्रिक्स दुसऱ्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स केव्हा म्हणायचा, एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा सुद्धा एक मॅट्रिक्सच असतो. समजा ए चा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, पुन्हा एकदा सांगतो बघा, इफ ए बी द स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रो आणि कॉलमचे नंबर काय असतात, सेम. ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम यांची संख्या सेम असतात त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी म्हणायचं. If A be the square matrix having orders m by m, there exists another matrix B having same order as that of A. म्हणजे याची ऑर्डर सुद्धा A च्या एवढीच असायला पाहिजे. आणि पुढे जर या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट that is A multiplied by B is equal with B multiplied by A is equal to I. म्हणजे काय, ए आणि बी या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर हा जो सेकंड मॅट्रिक्स आहे बी याला या पहिल्या मॅट्रिक्स ए चा काय म्हणतात, इन्व्हर्स असं म्हणतात. काय म्हणतात, इन्व्हर्स असं म्हणतात. आणि हा इन्व्हर्स डिनोट केला जाते, बघा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स ए चा इन्व्हर्स कसा डिनोट केला जाते, A इन्व्हर्स. कसा लिहिला जाते, A इन्व्हर्स. म्हणजे इथे डेफिनेशन मध्ये कशी बनते डेफिनेशन, A into A inverse is equal to A inverse into A is equal to I.
बघा ही जी डेफिनेशन आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन या ठिकाणी आहे A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. So this is the concept of inverse of matrix. एका मॅट्रिक्स पहिल्या मॅट्रिक्सचा दुसरा मॅट्रिक्स हा इन्व्हर्स केव्हा म्हणायचा जर पहिल्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला आयडिया समजायला पाहिजे. आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय कोणताही आयडेंटिटी मॅट्रिक्स हा सर्वात प्रथम स्क्वेअर मॅट्रिक्स असायला पाहिजे. आता या ठिकाणी इथं घेऊ आपण पहा इथं घेतात I is equal to आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं 1 0 0 1 1 0 0 1 हा 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. नंतर या ठिकाणी दुसरा आयडेंटिटी मॅट्रिक्स जर घ्यायचा झाला 1 0 0 0 1 0 0 0 1 याची ऑर्डर या ठिकाणी किती आहे 3/2. सो 2/2 this first time with the identity matrix having order 2/2 and I is equal to this matrix is the identity matrix in order 3/2. ठीक आहे हे काही दोन आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये या ठिकाणी हा जो डायगोनल आहे डायगोनल एलिमेंट हे 1 असतात आणि बाकीचे 0 असतात. इथे सुद्धा तुम्ही दुसरा डायगोनल पाहिला तर हा 1 आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट या ठिकाणी काय 0 आहे. अशा मॅट्रिक्सला या ठिकाणी काय म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स या ठिकाणी म्हटलं जातं. ते कळलं या ठिकाणी. आज या ठिकाणी काय काय पाहिलं या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण पाहिलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वरचे एक्झाम्पल्स. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तीन बेसिक आहेत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दोन टाइप या ठिकाणी आपण कालच्या पिरियडला रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे आणि त्या दोन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काही बेसिक ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पाहिले. कोणतं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये कोणती दोन रो किंवा कोणती दोन कॉलम इंटरचेंज करता येतात. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये कोणत्याही रोला किंवा कॉलमला स्केलरने मल्टिप्लाय करता येते. आणि तिसरा ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पाहिले कोणतं दिलेल्या मॅट्रिक्सचं कोणताही रो किंवा कॉलम याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या रोला स्केलरने मल्टिप्लाय करून चेंजेस घडवून आणू शकता. असे बेसिक तीन ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहिले त्याच्यावरचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहिले. आणि आजच्या पिरियडला आपण एक नवीन हेडिंग पाहिलं होतं इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी पाहिलं. आता याची जर डेफिनेशन लिहायची झाली तर डेफिनेशन सुद्धा या ठिकाणी आपण लिहिता कशी लिहिते डेफिनेशन पाहिजे याची डेफिनेशन सुद्धा या ठिकाणी आपण लिहून बघा काय डेफिनेशन लिहिते let A be the let A be the square matrix let A be the square matrix let A be the square matrix having order m by m okay there exists another square matrix there exists another square matrix B having same order having order same to A having order same to matrix A किंवा same to matrix A okay. आणि पुढे म्हटलं if पुढे काय म्हटलं if A multiplied by B is equal to B multiplied by A is equal to I. Then matrix B is called as inverse of matrix A is called as inverse of matrix A. Okay, inverse of matrix A. That is inverse of matrix A is denoted by A inverse and that is याला जर आणखी मॉडिफाय करायचं असेल तर कसं लिहिता येईल याला लिहिता येईल मग A into A inverse is equal to A inverse into A is equal to I okay. अशा प्रकारे याचा I जो आहे it is the identity matrix ठीक आहे. ही झाली इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. ठीक आहे ही डेफिनेशन वगैरे तुम्ही लिहून घेऊ शकता या ठिकाणी. ठीक आहे तर याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडला या ठिकाणी